हाय सर्वांना नमस्कार। तर बघा आता वातावरण खूप छान झालंय बरं का, आणि पाऊस बी जास्त पडला होता त्यामुळे सगळं बघा हिरवं झालंय। या साईडनं सगळीकडे गवत आले, स्वर आले बघा महाग, झोपले होते झोपीनं उठले तर आता आले महाग। तर आता मी यश चाललो होतो रानात, तर स्वरा बी आमच्या बरोबर यायला लागली रानात। चला आता रानात जातो। आणि तिकडं पलीकडे बघा खड्डा आहे पाण्याचा, भरपूर तिथं पाणी साठलं होतं बघ, आणि आता दिसत नाही, इथून कमी झाले पाणी। 2 दिवस झाले पाऊस थोडा कमी, 4-5 दिवस झालं कंप्लीट पाऊस जास्त होता ना, त्यामुळे ते पूर्ण असा खड्डाही गच्च भरलेला आहे लिंबापासून। तिकडं इकडं बघा इकडल्या साईडला पूर्ण ही झालं गच्च भरला होता, आता पूर्ण कमी झालाय। सगळे बघा हिरवं हिरवं दिसायला लागले। इकडे बघा ही झोपेतून उठून कशी आली इकडे। स्वरा तोंड तर धुवून यायचं ना, भांग पाडायचा। तर आता आम्ही चाललोय रानात, यश पण येते। तर आता चाललोय बघा रानात, इकडे यश पण आलाय, कोयती घेतली ती आता मकवण काढायचंय। तर बा आता रानात आलो आपण, आपलं घर तिकडे पाठीमाग आहे, ते पत्र्या सेट दिसतंय तो। आता इकडे बघा एवढीच राहिलं होतं मकवण काढायचं, पाऊस जास्त होता, पावसाने पूर्ण असं झोपून गेलं खाली वाऱ्यानं पावसाने। तर आता ही काढून न्यायचं आहे आपल्याला। चला तर कोण आले सरा? बघा ह्यांनी इकडून कामावरून आले ते मास। अरे अरे स्वराला मासे आवडतात, मासे घेऊन आलेत बघा। ओ आम्हालाही उचलला का मला? भिजला नाही? नाही भिजलो। होय बघ कसं झालंय पावसाने वाऱ्याने, बघा ना खायचो काय पण। मी इकडं खलबत्त्यात बारीक करून घेतलंय बरं का खोबरं, आणि इकडं मी माशाला लावून घेतलाय सर्व मसाला, आणि ते बी जास्त नाही, थोडा मसाला लावून घेतलाय। का तर जास्त मसाला लावला का नाही मसाल्याची चव लागते, माशाची काही चव लागत नाही, म्हणून थोडाच वापरला। आणि बघा मी बेसनमध्ये पहिल्यांदाच भाजले, तर किती छान भाजले बघा मासे, अजिबात तव्याला चिटकले नाहीत, आणि एकदम छान असे कुरकुरीत झाले ते बघा, नरम पण नाहीत राहिले, आणि भाजलेत बी खूप छान भाजलेत। आणि 5 मिनिटं मी असा मसाला लावून ठेवला होता बघा। आणि इकडे स्वरा बसली माशाची वाट बघत प्लेट घेऊन। लाईट गेल, ते पाऊस चालू होता ना, त्यामुळे यश दाबतो बॅटरी, तर मी करत होते स्वयंपाक। तर मी इथं आमटी केली बघा, फक्त ते पण मुंडक्याची माशाच्या, तर खूप छान झालते। आणि इकडं मासे झालेत बघा तळून सुके, खूप छान झालेत, एकदम कुरकुरीत झाले ती। आणि खरंच पहिल्यांदा मी बेसनमध्ये केलेत बरं का मासे, पण खरंच खूप छान झालते। नाही तर मी जास्त करून याला ज्वारीचं पीठच वापरते, पण म्हणलं तर चला वेगळं करावं,